नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि चॅनलचं नाव आहे राहुल टुरिझम. तुम्हाला माहीतच आहे, तुमचा लाडका राहुल गायकवाड तुमच्यासाठी काही ना काहीतरी घेऊन येत असतो. म्हणूनच 2026ची आपण ट्रिप काढलेली आहे विरारचं जुदानी माता मंदिर. आणि ह्या मंदिरापासून आता आपण सुरुवात करणार आहोत 2026च्या ब्लॉगची. तर आता आपण बघूया इथे कसं यायचं थोडक्यामध्ये ते तुम्हाला सांगतो मी. इथे येण्यासाठी तुम्हाला विरारवरून ऑटो पकडायची आणि थेट 25 रुपये पर पर्सन देऊन या मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे. आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण बघूया पुढचा परिसर आणि आपण वर जायला सुरुवात करूया. कमानीच्या समोर आल्यावर सगळ्यात आधी इथे चप्पल स्टँड आहे. इथे चप्पल ठेवून आपण दर्शनासाठी आत जातो. आतून पुढे गेल्यावर थोडंसं पायाला तडतडत जाणवतं, कारण इथे पुढे सुमारे 1300 ते 1400 पायऱ्या चढायच्या आहेत. चढाई सुरू होताच दोन्ही बाजूला फूल, नारळ, प्रसाद, पाणी, अगरबत्ती अशी छोटी दुकानं दिसतात. मध्ये मध्ये बसायला जागा आणि पाण्याची सोय आहे, त्यामुळे चढणं सोपं होतं. वर जाताना विरारचा सुंदर नजारा दिसतो आणि थंड हवा लागते. इथे बाबा राजे महाराजांची समाधी आहे, जिथे भाविक मनोभावे दर्शन घेतात. असं मानलं जातं की इथे मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होते. मातेचं दर्शन घेतल्यानंतर इथून दिसणारा विरार शहराचा सुंदर नजारा मन प्रसन्न करून टाकतो. तुम्ही जर विरारला आलात तर जीवदानी माता मंदिराचं दर्शन नक्की घ्या. वर पोचल्यानंतर सगळ्यात आधी रेणुका मातेचं दर्शन घेतलं. दर्शन खूपच शांत, स्वच्छ आणि नीटनेटके होतं. दर्शन झाल्यानंतर इथे एक खास गोष्ट आहे, कॉईन लावण्याची जागा. इथे भाविक नाणं सरळ उभं करून लावतात. अशी श्रद्धा आहे की मनापासून इच्छा मागून नाणं उभं राहिलं तर ती इच्छा पूर्ण होते. त्यामुळे इथे बघायला गेलं की खूप लोक नाणं लावताना दिसतात आणि हे दृश्य पाहायलाही खूप छान वाटतं. यानंतर वरचा संपूर्ण परिसर फिरलो. चारही बाजूने निसर्ग, डोंगर आणि खाली दिसणारं शहराचं दृश्य खूप सुंदर आहे. फोटो व्हिडिओसाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे. एकंदरीत सांगायचं तर थोडा त्रास आणि श्रम आहेत, पण श्रद्धा, शांतता आणि समाधान सगळं मिळतं. रेणुका मातेचं दर्शन घेऊन मन खूपच प्रसन्न होतं. आपलं आता जीवदानीचं मंदिर सगळं फिरून झालेलं आहे आणि आता आपण खाली जाण्यासाठी चाललेलो आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा कसं तुम्हाला वाटतंय. तुम्ही पण या जीवदानी मातेचं मंदिर बघायला. तर चला आता आपण जाऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच असाच एका पुन्हा ब्लॉगमध्ये भेटूया. आणि आता 2026चा आपला हा पहिला ब्लॉग आहे. तर चला, धन्यवाद.